नमस्कार. खिल्लार शेतकरी परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमधून खूप महत्त्वाचा संदेश म्हणा किंवा खूप महत्त्वाची जाणीव करून देतोय, की या खिल्लार दुनियेमध्ये काम करत असताना जेवढ्या काही ओळखी झाल्या, ह्या जगातून किंवा महाराष्ट्रातून म्हणा, जिल्ह्यातून म्हणा, तालुक्यातून म्हणा, सगळेच ओळखीचे होत नसतात. मात्र जेवढे काही 4 ओळखीचे झालेले आहेत, तर त्या ओळखींमधूनच काही अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवामधूनच माणूस मोठा होऊ शकतो, माणूस खचू शकतो किंवा काहीतरी शिकू शकतो किंवा एखाद्याला शिकवू शकतो. मात्र सांगणारा ज्या तीव्रतेचा असतो, तर त्या तीव्रतेचा ऐकणारा नसतो. हे मला कधी कळलं, की तांडूरच्या राजाच्या आयुष्यामध्ये जे काही मी कष्ट केलं किंवा तांडूरच्या राजाच्या मालकाच्या आयुष्यात कष्ट करून जे दिवस आणले, तर त्या गोष्टींचा बारीक विचार केल्यावर समजलं, की जगातील माणसं ही सगळी सारखीच नाहीत. आणि आपण जर या वेगवेगळ्या विचारांच्या किंवा वेगवेगळ्या भावनेच्या, वेगवेगळ्या मनाच्या व्यक्तिमत्वांच्या सोबत आपण वेगवेगळ्या पद्धतीनेच वागलो पाहिजे. तर या ठिकाणी काय झालंय, की खिलार शेतकरी परिवारानं वागत असताना किंवा विचार करत असताना किंवा जगाला वेळ देत असताना, तर या ठिकाणी फक्त आणि फक्त खिलार बघितलेला आहे. आणि खिलार वाढला पाहिजे किंवा पसंत पडला पाहिजे किंवा खिलार टिकवता आला पाहिजे किंवा आपण ज्या खिलारबद्दल किंवा ज्या प्रकाराबद्दल, ज्या वंशाबद्दल विचार करतोय, तर तो वंश म्हणा, तो प्रकार म्हणा, तो खिलार म्हणा, हा जगाने टिकवला पाहिजे किंवा त्याचं विकायचं मन झालं नाही पाहिजे. ह्या उद्देशानं मी नेहमी काम करत आहे, काम करत राहणार आहे आणि भविष्यात सुद्धा मी काम करेन. मात्र मला बोलायची ही वेळ आणून दिली ही समाजानंच. कारण जेव्हा मी एखादी गोष्ट घडवतो किंवा आपण आयुष्यामध्ये एखादं काम करतो किंवा कष्ट करतो किंवा पैसे कुठेतरी खर्च करतो, तर समोरून काय रिएक्शन येते किंवा निसर्गाचा नियमच आहे की बाबा दगड एखाद्या भिंतीवर मारला तर तो दगड रिप्लाय येतो किंवा एखादं फळ मारलं तर ते फळ येतं माघारी किंवा वरनं झाडावरनं फळ पडलं तर खाली पडल्यानंतर फुटतं म्हणजे खालून त्याला मार बसतो. म्हणजे ही रिएक्शन आहे. मग तसं खिलार दुनियेमध्ये जर एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या परिवारानं किंवा एखाद्या चॅनलने जर समाजात काम केलं असेल, तर ती येणारी रिएक्शन सुद्धा ही वास्तव स्वरूपाची, मूळ स्वरूपाची, ओरिजिनल असावी असं वाटतं. कोणाला वाटतं? जो ओरिजिनल काम करतो, जो वास्तव काम करतो, तर त्यालाच हे फील होणार आहे. काय फील होणार आहे? की आपण ओरिजिनल काम केलं, एखाद्या व्यक्तीसाठी ओरिजिनल धडपडलो, आपलं ओरिजिनल कष्ट केलं किंवा आपण ओरिजिनल सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर समोरून सुद्धा ओरिजिनल प्रतिक्रिया असावी, वास्तव प्रतिक्रिया असावी, जिवंत प्रतिक्रिया असावी, असं अपेक्षा एक लागते. शेवटी मन आहे, शरीर आहे, खर्च आहे, कष्ट आहे, परपंच आहे, वडाताण आहे. म्हणून ह्या सगळ्यांचा विचार करता अपेक्षा ही एक गोष्ट डोक्यात ठेवावी लागते. उदाहरणार्थ आपण नोकरी करतो. त्याच्या अगोदर काय करतो? शिक्षण घेतो. त्याच्या आधी काय करतो? प्राथमिक शिक्षण किंवा बालवाडीचं, अंगणवाडीचं शिक्षण घेतो आणि अपेक्षा काय ठेवतो? की मला चांगला पगार भेटला पाहिजे. मला चांगले पैसे मिळाले पाहिजे. माझं कोणतरी चांगलं नाव घेतलं पाहिजे किंवा लग्नाच्या वेळेला कोणतरी चांगली मुलगी दिली पाहिजे किंवा चांगले पै-पाहुणे भेटले पाहिजे. ही एक रिएक्शन म्हणजे अपेक्षा आहे. मग ती रिएक्शन त्या पद्धतीने होतेय का? आपण कष्ट केलंय, खर्च केलंय, शिक्षण केलंय आणि त्या पद्धतीनं खरंच आपली समोरची जी गोष्ट आहे, नोकरीची असू द्या किंवा पै-पाहुण्याची असू द्या, तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली आहे का? ही अपेक्षा जी असते, तर ही अपेक्षा बोलून दाखवायची नसते. मात्र वेळेनुसार ती बोलण्याची वेळ येते. म्हणजे खिलार शेतकरी परिवारानं ज्या व्यक्तींना वेळ दिला, ज्यांची ओळख ज्यांच्याशी करून दिली, तर ते समाजात नेमकं काय करत आहेत किंवा सुरुवात खिलार शेतकरी परिवारानं जर करून दिली असेल, तर त्या खिलार शेतकरी परिवारची खरंच जाण राखली आहे का? आणि खरंच जाण राखणं महत्वाचं आहे का? किंवा खिलार शेतकरी परिवारानं एखाद्या व्यक्तीला वेळ दिलाय समजा, खिलार शेतकरी परिवारानं एखाद्या गोष्टीला वेळ दिलाय समजा, तर ती गोष्ट किंवा तो व्यक्ती जर लक्ष ठेवत नसेल किंवा आज तो कानाडोळा करत असेल, तर त्या ठिकाणी लक्ष देणारे इतर XYZ व्यक्ती असतात. मग ते माझे स्वतःचे मित्र असू शकतात किंवा इतर समाजातील कोणी असू शकतं. तर त्या व्यक्ती लक्ष ठेवून प्रतिक्रिया देत असतात. खिलार शेतकरी परिवारानं ज्या गोष्टीसाठी धडपड केलेली आहे, खिलार शेतकरी परिवारानं ज्या व्यक्तीसाठी धडपड केलेली आहे, जर त्यांनी जर नाही प्रतिक्रिया दिली, कारण ही गोष्ट काही चार भिंतीच्या आत झाकून राहत नाही. मीडिया म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईलवर जाणार आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर गेल्यानंतर
तर त्याची प्रतिक्रिया ही जनतेतून भेटत असते. मग ती प्रतिक्रिया कधी मिळते, कशी मिळते, कोणाकडून मिळते? जो जातीवंत आहे, जो सरळ पद्धतीने कष्ट केलंय, ज्यानं सरळ पद्धतीने अनुभवलंय, तो सरळच प्रतिक्रिया देतो, वास्तव प्रतिक्रिया देतो आणि ती गोष्ट मोठी होण्यासाठी आज योग्य प्रतिक्रिया देतो. मात्र ज्याला खरंच एखाद्याचं भलं करायचं नाही किंवा एखाद्याला मोठं करायचं नाही किंवा एखाद्याला चांगलं झालेलं बघवत नाही किंवा खिलार शेतकरी शान परिवाराने एखाद्याचं कुटुंब मोठं केलंय त्याला बघवत नाही किंवा खिलार शेतकरी शान परिवाराने एखाद्याच्या बैलाची जाहिरात केली आहे त्याला बघवत नाही. तर असा व्यक्ती घर बसल्या एक स्वतःला शहाणा समजून किंवा माझ्यासारखं या जगात कोणीच नाही म्हणून तो ती गोष्ट किंवा ती लिंक म्हणा, ती ओळख म्हणा किंवा ते नातं म्हणा कसं ढासळलं जाईल, कसं विस्कळीत होईल अशा उद्देशानं तो प्रवेश करत असतो. मग तो चॅनलवाल्याच्या आयुष्यात प्रवेश करतो किंवा या खिलार शेतकरी चॅनलने परिवारनं ज्या कुटुंबाचं नाव केलंय तर त्याच्या एखाद्या वेळेला आयुष्यात प्रवेश करतो. म्हणजे दोघांपैकी कोणाकडे तरी एकाकडे प्रवेश करून तर ती साखळी विस्कळीत करायचा प्रयत्न करतो. एक उदाहरण घ्यायचं झालं म्हटलं तर खिलार शेतकरी शान परिवारनं तांडोर गावातल्या राजाच्या कुटुंबाला हाताला धरलं होतं. तर हाताला धरल्यानंतर तांडोरच्या राजाच्या कुटुंबाचं आणि राजमळगेचं एखाद्या वेळेला एखाद्याच्या पोटात दुखत असतं की बाबा राजमळगे हा ना जातीचा, ना गोतीचा, ना धर्माचा, ना नात्याचा, ना मित्राचा, ना कोणत्याही गोष्टीचा, ना व्यवसायाचा. तर राजमळगेनं अशाच्या कुटुंबाला वर काढलेलं आहे. तर त्याचा दात धरून समाजातून काही लोकांचा प्रवेश होत असतो. मग ते प्रवेश होताना जे दोघांच्या समोर प्रवेश करतात तर ते निर्मळ मनाचे, जातीवंत मनाचे, खऱ्या आईबापाच्या पोटी जन्म घेतलेले. मात्र मला अंधारात ठेवून किंवा समोरच्या व्यक्तीला किंवा खिलार मालकाला अंधारात ठेवून जे प्रवेश करतायत तर ते खरे धोकादायक व्यक्तिमत्व आणि असे धोकादायक व्यक्तिमत्व या चॅनलच्या मधून अशा प्रकारचे व्हिडिओ केल्यामुळं ते तुम्हाला जाणीव करून देतील की ह्या व्यक्तीनं ह्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रवेश केला. तुम्हाला सगळ्याला माहित झाले मी कोणाचाही ऐकणारा माणूस नाही. मी माझ्या स्वतःच्या विचारावर, स्वतःच्या आत्मविश्वासावर, स्वतःच्या अभ्यासावर हे सर्व वातावरण बनवलेलं आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला, कर्नाटकला माहित झाले, जे ओळखीचे आहेत त्यांना सुद्धा माहित झाले, जे बिगर ओळखीचे आहेत त्यांना सुद्धा माहित झाले, जे बोलून दाखवत आहेत त्यांनाही माहित आहे, जे बोलून दाखवत नाहीत त्यांना सुद्धा माहिती आहे की राजमळगेच्या बडबडण्यामध्ये किंवा राजमळगेच्या विचारात किंवा राजमळगे एखाद्या गोष्टीचे हात धरतो तर खरंच ती नावारूपाला येऊ शकते का, चर्चेला येऊ शकते का, जर राजमळगेंनी मनावर घेतलं तर, खिलार शेतकरी परिवारनं मनावर घेतलं तर. याची शहानिशा व्हायची राहिलेली नाही. याची शहानिशा झालेली आहे राजा जेव्हा एक्सपायर झाला, राजा जेव्हा स्वर्गवासी झाला, राजा जेव्हा आपल्याला सोडून गेला तेव्हा जगाला खात्री झालेली आहे. आणि ही खात्री कशामुळं मला जनतेतून झाली. मी जनतेसाठीच धडपड केली आणि जो कोणी म्हणत असेल की बाबा ही जनतेसाठी धडपड नाही, सर्वांसाठी धडपड नाही किंवा खिलारसाठी धडपड नाही, तर जातीवंतपणे त्यांनी सरळ पद्धतीने येऊन समोर येऊन दोन्ही कुटुंबाच्या समोर व्यक्त व्हावं आणि व्यक्त झाल्यानंतर मग त्यानंतर त्याला जे काही प्रश्न पडतायत, जे शंका निर्माण होते तर त्याचं उत्तर त्याला समोरासमोर दिलं जाईल आणि समोर समोर उत्तर देण्याची माझी तयारी आहे. अशी कोणाची तयारी असेल तर बिनधास्त त्यांनी समोर समोर यावं. तर असे अनेक विषय आहेत या मीडियावरती बोलण्यासारखे, तुमच्यापर्यंत पोहोच करण्यासारखे. मात्र जेव्हा माझ्या लक्षात येतात आणि डोक्यात येतात तेव्हा मी तुमच्या समोर व्यक्त होतो आणि तुमच्यापर्यंत पोहोच करायचा मी प्रयत्न करतोय. तर तो प्रयत्न म्हणा किंवा ते कष्ट म्हणा किंवा ती वेळ म्हणा, जो वेळेवर जाणून घेतो तर त्याचे खरं दिवस इथून पुढे आहेत, ओरिजिनल दिवस आहेत, वास्तव दिवस आहेत. आणि जो जाणून घेत नाही किंवा वेळ निघून गेल्यावर जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तर खरंच त्यांनी खिलारमध्ये प्रवेश करू नका. आपलं जे काय आहे व्यवसाय, नोकरी आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टींमध्येच व्यस्त राहून आपला परपंच केलेला चांगला. कारण मला आज एवढं पोळलंय तर या खिलार क्षेत्रामधून बाहेर पडण्याची वेळ आली किंवा या खिलार क्षेत्रामध्ये माझं मन नाराज झाले किंवा खिलार क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा राहिली नाही किंवा आता थंड जरी दूध असलं तर ते फुकून पिण्याची वेळ माझ्यावर आलेली. आणि ते अनुभवले काही लोकांनी की समाज हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समाजात राजमळगे फक्त एका विचारानं एक मार्गी धावलेला आहे आणि एक मार्गी धावल्यानंतर हा इतिहास फिक्स झालाय. विचाराचा जग वापर करून घेते
बुद्धीचा जग वापर करून घेते, नॉलेजचा जग वापर करून घेते, पण खऱ्या आईबापाच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला ते व्यक्त होत आहेत आणि ते बोलून दाखवत आहेत की राज मळगे या व्यक्तीमुळे हे दिवस आले किंवा खिल्लार शेतकरी शान परिवारमुळे हे आमच्या आयुष्यात दिवस आलेले आहेत. तर ह्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि याच्या अगोदर ज्या व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये वास्तव संघर्ष बनवलेला आहे. संघर्ष कसा केला, संघर्षाला तोंड कसं दिलं किंवा आज माझ्या आयुष्यात कोण व्यक्ती आल्या, त्या व्यक्तींच्यामुळे काय बदल घडला किंवा खरंच त्या व्यक्ती अशाशा व्यक्त झाल्यानंतर खरंच खिल्लार शेतकरी शान परिवाराला पाठिंबा भेटला असता का किंवा आधार भेटला असता का, सपोर्ट मिळाला असता का, या अनेक प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला या पाठीमागच्या व्हिडिओमधून आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आरामात मिळू शकतात. धन्यवाद.